हालो 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 हॅलो 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 1 2 3 4 माईक टेस्ट. हॅलो, आवाज सर्वांना येतोय काय रे पोरांनो? आवाज येतोय ना? पाऊस पण बाहेर आले, थंड होता की हवा तसा. आता आपण पण थंड व्हायचंच आहे, काय काळजी करायची नाही. आणि म्हणून हॅलो 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 गावा दादा मॉनिटर येऊ द्या थोडा अजून. हॅलो 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 चेक 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 चेक. हॅलो 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 हॅलो. आवाज सर्वांना येतोय ना नक्की? अगदी शेवटपर्यंत येत नसेल तर सांगा. ह्यांची वाट पहिली ओपनिंग करा अगोदर. हे आजचं खरं यजमानी आहे. फक्त 2 दिवस कर काढा, आधी सांगतोय ना. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरू करत असताना माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय विकासजी लांबले बुवा शाहिरांना विनंती करतो. शाहीर कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आपल्या प्रश्नाचे उत्तर घेऊन यायचे. माझा देखील विषय ठिकाणी घेऊन जायचं. करायची सुरुवात. गणपती बाप्पा शोधाव तुला ग काही कळना मला ग. एक बात मनाला या खाती माय खाती. अग एक बात मनाला या खाती माय खाती. अग काग तू येडा माई लांब लांब जाती अनेक राजा. अग याची वाची राई राई होती. अग काग तू येडा माई लांब लांब जाती अनेक राजा. जीवाची नाही नाही होती. आणि म्हणून हे माय बाबा आणि विनवणी हा कामड तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. म्हणून माझी विनंती तुला रे तूच घडवील मला रे. तुझ्या आठवणी रसिका या हृदयामध्ये राहती. अरे तुझ्या आठवणी रसिका या हृदयामध्ये राहती. आहे तूच रे अरे खरं माझ्या जीवनाचा साथी सदैव राहो. तुझ्या माझ्या प्रेमाची नाती आहे तूच रे माझ्या जीवनाचा खरा साथी सदैव राहो. तुझ्या माझ्या प्रेमाची नाती.
वंदन करू नंद राजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज व भूषण प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वास आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करू राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना शाही मानाचा मुजरा करून सिंहाचा छावा धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजांना मानाचा मुजरा करून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून माझी पाठराखी माझी पालनहार माझ्या गावची माऊली आणि सोनाई कोटेच्या छतावरती नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन श्री सचिनदादा मालक आणि सहकारी आयोजित माननीय श्री बाबूसाहेब पाटील यांच्या सौजन्याने कलगी राणी तुला असा नाचाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटे श्री नाच मंडळ मी शाहीर राजश्री मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा दुर्गादेवी नृत्य कला पथक माळगुंड दुर्गावळीवाडी यांच्या वतीनं सगळ्या माझ्या तमाम नाच कला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो म्हणून ज्यासाठी केला होता अट्टहास ज्यासाठी केला होता अट्टहास तो शेवटचा दिस गोड व्हावा आणि आज मायबापानं माझे बंधू माझा आधारस्तंभ माझे मार्गदर्शक सचिनदादा मालक आणि आयोजित यांचा हा अट्टहास पूर्ण झालेला आहे आणि आजची सेवा ही हाऊसफुल मित्रांनो झालेली आहे. एकदा जोरदार टाळ्या होत जाऊ दे. हे प्रेम आहे तुमचं हे आशीर्वाद आहे तुमचे कारण काय कार्यक्रमाचं टायमिंग होतं 7चा फेरा गेलाय 10 वाजले कार्यक्रमाला उशीर झालेला आहे जवळजवळ 2-2.5-3 तास तरी सुद्धा तुम्ही थांबलात तुमचे मनापासून आभार मानतो. कारण मित्रांनो सांगायला अभिमान का वाटतोय थोडक्यात या ठिकाणी आवडतं मी कार्यक्रमाला सुरुवात करतोय. या जोडीला आता म्हणजे बाजू आदिमाईची मांडतोय पण महाराष्ट्रातले एक नावाजलेले 2 बैल आहेत मथुर आणि बकासूर है ना. ती जोडी कशी लोकांना आवडत असे ह्या सुद्धा जोडीला लोकांनी पसंती दिलेली आहे. आजचा सुद्धा कार्यक्रम हाऊसफुल उद्याचा सुद्धा कार्यक्रम मुंबईचा हाऊसफुल झालेला आहे आणि म्हणून वारी या ठिकाणी ही वारी होणार आहे मित्रांनो शब्द देतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा माझे बंधू सचिनदादा मालक आणि सर्व सहकारी आमचे बाबूसाहेब पाटील या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आजचा कार्यक्रम मित्रांनो ज्यांच्या सोबतीने पुढे घेऊन चाललोय ते माझे संगीतकार आज मला वारंवार कार्यक्रमाला ढोलकीला साथ करतात माझे बंधू झिवा फेम त्यांची प्रत्येक रियालिटी शो मध्ये ढोलकी वाजते विशालदादा सुतार. बँजोला मला साथ करतात माझे बंधू ललितदादा येसरे. कीबोर्डला मला साथ करतात माझे बंधू 2026 असा धमाका मित्रांनो मोठा आहे पंकजदादा काटाळे. ऍक्टिव्हला मला साथ करतोय माझा भाऊ प्रणव काटाळे. शैलीला मला साथ करतात माझे बंधू रोहितदादा जाधव. आणि मित्रांनो आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम करताय वारंवार प्रत्येक कार्यक्रमाला सांगतो नुसतं नाव मोठं लक्षण मोठं अशातला भाग नाही. प्रत्येक कार्यक्रमामध्ये एकच सांगतो अरे या माझ्या कोकणामध्ये अरे साला असा एकही गाव नाही जिथे माझ्या गावा सावंतचं नाव नाही. म्हणून आमच्या गावाला सर्व या ठिकाणी आमची मंडळी आमचे या ठिकाणी सर्व ही आमची संकेत असेल या सर्व माझ्या मित्रांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या गर्दीमध्ये या रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत शाहिरी मंडळी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये या ठिकाणी माझे गुरुबंधू आणि मला गुरु समान असणारे सन्माननीय आदरणीय प्रभाकरजी भोपट माऊली आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे युवा आहे नवा पण मार्केटला सध्या छावा आहे. परवाच एक ठिकाणी कार्यक्रम झाला माझा भाऊ शुभम माटेल आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी वेळात उपस्थित राहिलेला आहे. सन्माननीय शाहीर माझे बंधू तोरेवाले शाहीर सुनीलजी नवडे माऊली नंदकुमारजी बेंद्रे माऊली विनोदजी घोड माऊली रोहितजी माचिवले माऊली राजजी कातकर ओंकारजी शिताप माऊली विजयजी निमरे माऊली नंदकिशोर अग्रे माऊली आणि विनोदजी मांडवकर माऊली या माझ्या सर्व शाहिरी मित्रांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आमचे आधारस्तंभ आमचे मार्गदर्शक आमचे बाबा तुकारामचे मालक हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी वेळात उपस्थित आहेत. या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आजच्या या गर्दीमध्ये मित्रांनो आपली ESP टीम आणि एक कोकणातील आपले नामवंत एक संगीतकार
त्यांची गाणी, ज्यांच्या संगीतबद्ध केलेली गाणी ही प्रत्येक कोकणवासियांच्या मनामध्ये एक जागा करून राहिली आहे. माझे बंधू पंकज खाडेकर आणि सर्वांचे सीएसपी ची टीम या ठिकाणी आज हजर आहे. या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझे बंधू सागरदादा रोहितकर खास घोगरवरून असगोली गावातून इकडच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. यांना देखील मानाचा मुजरा करून आजच्या कार्यक्रमासाठी माझे बंधू आमचे राजदादा खेडेकर हे देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळात उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचा लाडका आपला कोकणकर आजी, आमचे श्यामदादा असतील, आमचा चंदन असेल आणि कॅमेरा लावलेले माझे सर्व आमचे सुजितदादा नाकरेकर असतील. ही सर्व या ठिकाणी बाकीच्यांची नावं जेवढे जेवढे दिसते त्यांची नावं घेतोय. बाकीच्या माझ्या मित्रांनी कुणी राग म्हणून घ्यायचा सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आता राहिलं आहे ना, जागा पण भारी आहे. वधू कक्ष आणि वर कक्ष. सचिन दादा आज लागला आमचा लावूनच टाकला वाद. फक्त अंतरपण मध्ये धरायला नंतर यामध्ये झाला. आदरणीय सन्माननीय शब्दांचे जादूगार विकासजी नांबरे बुवा, त्यांचा सर्व संच, त्यांचे संगीतकार या सर्व मित्रांना शाहिरी मानाचा मुजरा मी तेवढा करून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आमच्या दोन्ही शाहिरांना कोणाचा सहकारी शांततेचा आश्रय द्याल अशी आशा बाळगतो. भुवनचा डायलॉग आहे ना, लय फेमस केलेला ना, मोठं गार केलं गंमत मध्ये. पण त्याला मागच्या वारीपासूनच सांगतोय तुम्ही गार करा, गरम करा आहे ना. भेंडी तुम्हाला भेंडी, गवार, दोडका, कारला सगळा घेऊन टाकतो. अगदी घेऊन जा उद्या मुंबई जाईपर्यंत तुम्हाला कपायचं नाही म्हणून म्हणतात. भुवनचा डायलॉग आहे, म्हणतात मोठं गार केलं गंमत मध्ये. आणि आपण आज सुद्धा तुमच्या समोर राजेश भाऊ आहे उभा समोर मोठ्या हिंमत मध्ये आणि तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये. आणि म्हणून या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादात नटेश्वराच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझ्या गावची माऊली आई झोलाई कोटेच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन, राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन कार्यक्रमाची सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आज तारीख आहे 18. आजपासून बरोबर 7 दिवसानंतर एका आठवड्यानंतर पांडुरंगाची आषाढी वारी या ठिकाणी आहे. सर्व माझे साधू संत, सर्व माझे वारकरी भाविक त्या पंढरपूरच्या दिशेने आपल्या पायी वारीचा वाटचाल चालू आहे. सर्व वैष्णवांचा मेळा त्या चंद्रभागेमध्ये जमणार आहे आणि म्हणून मी स्तवन माझ्या पंढुरंगाच्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणावरती समर्पित करतो. शाहीर ओ बाबा विकासजी नांबरे, विकास शेठ नांबरे, सचिन दादा म्हणतात मी घोरांकडे जाऊन म्हणतात राग शिकलोय. झोपट पावली घोरांकडे जाऊन राग शिकलोय. त्यांना म्हटलं मी पण बाथरूम मध्ये गावात शिकलोय गाणी बोलायला. आणि घोरांकडे जाऊन त्याला राग आपला एकच शिकलोय, त्याच्यावर काय त्याला समज नाही. आणि म्हणून स्तवन माझ्या पांडुरंगाच्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्षात ठेवा.
माझ्या पंढरीच्या विठुरायाचा आहे महिमा थोर. युगायुगे सांभाळी तो साऱ्या विश्वाचा दिन दुबळ्या भक्त जनाना आहे त्याचा आधार. म्हणून कलियुगी चालतो त्याच्याच नामाचा गजर. म्हणून शाही आज तुमची घरी कसोटी मनाला आहे गोवा. आज इथं आहे ना भेंडी आणि गावात नाही गोवा. आज तरी तुमची माझ्या आणि सुराची दादाची शाहिरी या ठिकाणी जुगलबंदी आहे. म्हणून या ठिकाणी स्तंभ आपल्या चरणावरती ठेवतो. माई बापा म्हणायचं आहे काय लक्षात ठेवा. वंदना 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 तव चरणाला करू वंदना तव चरणाला करू. वैष्णवांचा देव विठोबा, वैष्णवांचा देव विठोबा, आज गंगरी सरू वंदना तव चरणाला करू वंदना तव चरणाला करू वंदना तव चरणाला करू वंदना तव चरणाला करू. वैष्णवांचा देव विठोबा, वैष्णवांचा देव विठोबा, आज गंगरी करू वंदना तव चरणाला करू वंदना तव चरणाला करू वंदना तव चरणाला करू वंदना तव चरणाला करू.
भक्तांचा संग येईल रंग कृपा करा सद्गुरु वंदना तव चरणाला वंदना तव चरणाला तव चरणाला करू ओम श्री गणपती गजानन देवी अजिरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा मोरया बक्षीस आलेलं आहे खंडेश्वर नृत्य कला पथक धोपटवाडी करगेवले शाहीर सन्मानी आमचे माऊली प्रभाकरजी धोपट माऊली दादांच्या माध्यमातून 251 रुपयाचा बहारदार पारितोषिक त्याचप्रमाणे खास आजच्या कार्यक्रमासाठी मुंबईमधून आलेले माझे मित्र सन्माननीय सुशील दादा बरेकर दादांच्या माध्यमातून रोख रुपये 1001 रुपयाचा बहारदार पारितोषिक त्याचप्रमाणे संतोषांचा भाषा शाहीर राजेश निकम गोवाचे चाहते खास मुंबईवरून आज या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले आहेत कल्पेश शंकर मालव आणि साहिल मोहन मालव यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहारदार पारितोषिक आलेला आहे फरमाईश आलेला आहे वेळी झाली राधा तुझ्यासाठी या ठिकाणी त्याचप्रमाणे विनायक हरिचंद्र बरेकर खास राजेश दादाच्या आवाजासाठी 200 रुपयाचा बहारदार पारितोषिक आलेला आहे शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो तर म्हणून मित्रांनो या ठिकाणी कुमार सागर शिगवण निर्मित व गणेश शिगवण संकल्पित आम्ही कोकणवासी नमन मंडळ संगमेश्वर सहनिर्माता कुमार निलेश डावर शाहीर गीतकार श्री संदेश मांडवकर दिग्दर्शक श्री विनायक उर्फ पप्पू घोटर तसेच माझ्या सर्व या कलाकारांच्या माध्यमातून रोख रुपये 501 रुपयाचा बहारदार पारितोषिक आहे शाहिरी मानाचा मुजरा माझे माऊली तुकाराम दादा मालव दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा बहारदार पारितोषिक तर मित्रांनो या ठिकाणी संवाद झालेला आहे ना मोठमोठं गाय केलं गंमत मध्ये भेंडी सागर दादा वेलकर दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक फरमाईश आलेला आहे कोकण एक नंबर आज काय मित्रांनो आज रात्र आपलीच आहे
उद्या सकाळी मुंबईला पोहोचाय 7च्या आत आपली बारीला आपण पोहोचणार. काय ढोलकीवालं. आणि म्हणून या ठिकाणी शाहिरांचं म्हणणं आहे, म्हणतात मोठ मोठं गार केलं गंमत मध्ये. असा भाव माझा लय चांगला आहे ना. आता बघू आज गार गरम काय होते तर सदा बोलत जाऊ दे. आजचा झोमाट उद्या मुंबईत घ्यायला बरा पडेल. पण शाहीर भागाशी तुम्हाला म्हटलंय आज घरी तुमच्या माझी जुगलबंदी आहे. हे भागात जे पब्लिक आहे ना बुवा, तुम्ही गेल्या वर्षी गणपती खंडाळ्यामध्ये मला वाटतं शाहिरांचा कार्यक्रम झाला होता. माझी या ठिकाणी पहिलीच वेळ आहे. आणि सचिन दादांचं स्वप्न होतं बरेच दिवसापासून राजेश बुवांना एकदा तरी खंडाळ्यात आणायचंय आणि आज ते पूर्ण झाले मित्रांनो. विषय काय आहे मित्रांनो, शाहिराला बघा म्हटलं शाहीर है ना, भेंडी गवार कारला चिवडा सगळा तुम्हाला उद्या मुंबईला पण देत बुवा. पण आज खरी जुगलबंदी आहे तुमची माझी दालाची आणि तुरांची बुवा. आज मला बघायचं आहे, आज मला पण बघायचं आहे नक्की गुरांकडे जाऊन शिकलो तरी काय है ना. पण मला जरा हे कळत नाही, हे बरोबर इकडे वगैरे जरा मला हे कळत नाही. शाहीर आज चांगल्या हुद्द्यावरती नोकरीला आहे, एमपीएससी शिकले. लॉकडाऊनच्या नंतर हे नावारूपाला आलं. शिकलं कधी म्हणजे मुंबईत आणि पुण्यात पण काय गुरा घेऊन गेला होता काय माऊली. गुरांकडे जाऊन म्हणतात राग शिकलो एवढ्या वर्षाचा. राग झाला एकच काय बोलू माऊली. एका रागाशिवाय काय शिकलंच नाही, एकच राग, एकच राग. तो पण मी परवा काय आहे शाहिरांचा. पण विषय काय मित्रांनो, शाहीर सर्वांना उत्सुकता आहे. राजेश बुवा सोबतचे तुमचे गण हिट झाले. तुम्ही म्हणता ना गन कॉपी नाही करत, अभिमानाने सांगतोय. उत्सुकता आहे. 2023, 24 आणि 25 राजेश बुवा सोबत गाजवलं आहे गणांमध्ये. 26 मध्ये काय जोर दिसत नाही. आज अपेक्षा करतो की काहीतरी नवीन घेऊन या म्हणून सांगतोय. आणि माझ्या सोबतच आणणार हे पण तुम्हाला सांगतोय. तुम्ही जरी काला असाल तरी मी मात्र आयला चांगल्या पायाचंच आहे. म्हणून बुवा नाव गाण्याचं गोंदाईचं गाण्याला साक्षीदार आय विटनेस शाहीर राजेश निकम. आणि म्हणून सांगतोय बुवा आज काहीतरी घेऊन या चांगला विषय. आणि म्हणून मित्रांनो विषय आहे गणाचा. ही सारी माझी धरणी माता आज प्रबोधित झालेली आहे. आजची तारीख आहे 18 जुलै. काही मोजके 2-2.5 महिने शिल्लक झालेत माझ्या विघ्नहर्त्याच्या आगमनाला. आणि म्हणून माझ्या प्रत्येक कोकणवासियांना, या प्रत्येक लेकरांना, प्रत्येक भक्ताला आज लागले बाप्पाच्या आगमनाची. विषय आहे शाहीर गाण्याचा एक आगळा वेगळा. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. पूर्ण कराय ये नमुदरा तुही मनाची. मग कधी दिसेल डोळे भरून देवा, अरे कधी दिसेल डोळे भरून ती मूर्ती माझ्या गणाची. मग दर वर्षाला वाट पाहतो मी देवा त्या तुझ्या चतुर्थी सणा. म्हणून इज माय बेस्ट फ्रेंड शाहीर विकास शेठ कांबळे. म्हणून म्हणायचंय कंगना कवर कंगना सचिना पुकार तेरा नाम. सजना माझा आहे कुठं बांधून ठेवला कसं लावलं बघा दावा तोडून पडेल. सजना माझा हिसकाने काढत काम हो याला हिसकाने काढत. शाहीर आज पण सांगतोय तुम्हाला, आज पण सांगतो बारी आहे शक्ती तुर्याची. जर नमान इथं आणला ते करणार पण नाही. तरी मला तसं वचन, त्यांची बायको आहे मी आणि नवऱ्याने बायकोला दिलेलं वचन कधी तोडायचं नाही. नाहीतर बायकोला दिलेला वचन जर नवऱ्याने मोडला तर संध्याकाळी जेवणाचा ताट भेटायचा, नमान करायचा, नाहीतर सगळा सामान बांधून घेऊन सगळे निघत. विषय काय मित्रांनो, प्रत्येक लोककला आपली आहे. या भागात काय नमन होत नाही काय बोल एवढे बोल माऊली नमन होत नाही. नमनात जर शक्ती तुला होत नसेल तर शत्रूला नमन हवाय कशाला. एवढाच माझा, मला काय विरोध नाही. विषय काय
यांना कोणतरी 100 रुपये बक्षीस देणार. हो नमन करा. हो करणार आली आली तुझी पाली आली पाली. बघा आलं पाली. राडा म्हणा तुला मला नाही की ना आम्ही काय गोटा केला आलं दाखवतो राधास काय असतो मला म्हणायचंय आरी कंगीना कवारी कंगीना सजना पुकारे तेरा नाम बिंदिया ये तेरी बिंदिया देखो मैं सुबह हो शाम. आल्या भादऱ्या चाली जातोय तुम्हाला सोपा करतोय तुमचा काम. हे कंपोजर आहे मोठं अजय अतुलच्या नंतर ह्यांचाच नंबर लागतो मला. लय मोठा कंपोजर आहे आणि म्हणून बाप्पा अरे माझ्या प्रत्येक लेकरांना या प्रत्येक भक्तांना ओढ लागले तुझे ती 14 सप्टेंबरची. कधी एकदा येशील तो दिवस कधी गुजारेल आणि म्हणून अरे बाप्पा या साऱ्या भक्तांसोबत आणि या निसर्गाने सुद्धा साक्ष ठेवते तुझ्या आगमनाची. ही सर्व माझी धरणी माता आज प्रकृती झाले तुझ्या आगमनासाठी. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. सजली ही वसुंधरा तुझ्यासाठी गौरी हरा सांग येणार कधी घरा देवा बाप्पा लंबोदरा. नभ ढोल वाजवून सांगती पाऊस धारा तुझ्या स्वागतासाठी सुटलाय मंजुळ वारा. देवा अरे या भक्तांप्रमाणे हा निसर्ग सुद्धा आगी थाटा सजलाय 14 सप्टेंबरच्या दिवसासाठी. म्हणून म्हणायचंय 1 2 3 सजली ही वसुंधरा तुझ्यासाठी गौरी हरा येणार कधी घरा देवा बाप्पा लंबोदरा. नभ ढोल वाजवून सांगती पाऊस धारा तुझ्या स्वागतासाठी सुटलाय मंजुळ वारा. नभ ढोल वाजवून सांगती पाऊस धारा तुझ्या स्वागतासाठी सुटलाय मंजुळ वारा. तुझ्यासाठी गौरी हरा सजली वसुंधरा तुझ्यासाठी गौरी हरा. लांबी ताली जाऊन धरती प्रफुल्लित झाली तुझ्यासाठी बहरून आल्या दुर्वारा नव्हेली. तुझ्यासाठी बहरून आल्या दुर्वारा नव्हेली. तुझ्यासाठी बहरून आल्या दुर्वारा नव्हेली. तुझी नागकारे गोडी रान कोकिळा सुरचेरी नेसून ती हिरवी साडी पान फुले झाली वेडी मोर नाचू लागला फुलमुळीया सारा तुझ्या स्वागतासाठी सुटलाय मंजुळ वारा. सजली वसुंधरा तुझ्यासाठी गौरी हरा सजली वसुंधरा तुझ्यासाठी गौरी हरा.
या ठिकाणी सवन झालेला आहे. बरोबर, बसायला खाली. टाइम भरपूर आपल्याला, काय काळजी करायची नाही, दम टाकून काय काम करायचं. या ठिकाणी सवन झालेला आहे, गण झालेला आहे. आता खरी दिशा आहे, आता खरी जी मजा आहे ती आहे गवळणीची. बरोबर ना? बरोबर. झोपलं काय? झोपलं? कारण मला माहिती ह्या टाळ्या शिक्या गोवा आल्यावर असतील, कारण त्याच्याशिवाय त्यांना जर पब्लिक शांत बसणार बघा, गोवा पण शांत राहते. मी सांगते तुम्हाला, ते बोलणारच नाहीत काय. आल्यावर तिकडनं आवाज आला की आता खोली सांगा जाऊन त्याला, कारण जल्ला घटस्फोट कोणी पण घेऊ दे, माझ्या भावाला मला सोडायचे नाही. हो, सध्या भावकीत धंदा जोरात चालू आहे. पण गेल्या वर्षी वचन दिलं आहे, मी नाही दिला, त्याने मला दिले. माझ्या भाईला मी सोडायचो. बाय कशी पण असू दे, बाय म्हणतात आगाव आहे. नवऱ्याला बायकोचा थोडासा त्रास सहन करायला लागतो, काय माय मावल्यानं. बरोबर ना? त्याशिवाय सकाळची घ्यारी आणि संध्याकाळचा जेवण भेटत नाही. म्हणून आता विषय आहे आगळा वेगळा गवळणीचा. शाहीराणा आमचे 4-5 कार्यक्रम मुंबईमध्ये झाले आणि अजून 4 बाकी आहेत मुंबईत. उद्याचा पण आहे. शाहीराणा वेगवेगळ्या पद्धतीच्या गवळणी दिलेल्या आहेत. त्यांना प्रेमात गवळणी दिल्या, पण शाहीराणी कसा मोठा भाग दिलेत नाही. एक गाणं त्यांचा वागला, लाल कलरची वांगडी, वांगडीचा कलर लाल, नाच माझ्या सोबत. आला बघा ना, लय भारी बोलतात ते गाणं. विषय काय राजोदा, शाहीराणा गवळणी अनेक प्रकारचे दिल्या. आजही थोडासा विषय जरा आगळा आणि वेगळा आणलाय. पण शाही गवळणी झाल्याच्या आधी तुम्हाला सांगतोय, ह्यांना जरी घाणेरडी सवय काय माहितीये काय, हा वाटत कोणी काय टाकला नाही, हा नैवेद्य त्याच्यावरती दगड मारून तो चिकन अंगावर उडून घ्यायच्या घाणेरडी सवय आहे. म्हणून शाही गवळणीचा विषय तुम्हाला रुचल आणि तुम्हाला पचल गोवा असा सांगितला आहे. मित्रांनो, गवळण आपल्यासमोर ठेवतोय, म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. अहो सांगते मी राधा या कानाची मोठी झाली या तारा, सांगते मी राधा, सांगते मी राधा या कानाची झाली मोठीच तारा. खेळाया गेला हा होता काना यमुनेच्या तीरा, गोट्या हरवल्यावर कानाच्या रागाचा चढलाय पारा. मग दुरून पाहत होती सारी लीला राधा ही राणीता. विषय कसा आहे, काना आणि त्याचे सवंगडी. दरवाजा मोकळा ठेवा, त्यांना ऐकायला जाऊ द्या. आता तुमच्या व्यक्ती भुकतील गाणं तुमच्या येऊन दिलं, त्यांना ऐकायला जाऊ द्या. हो ना. विषय काय मित्रांनो, त्या यमुनेच्या तीरावरती काना आणि त्याचे सवंगडी त्यांचा खेळ चालू आहे. रगोली म्हणू नका, विटीदांडी म्हणू नका, क्रिकेट चेंडूफळी म्हणू नका आणि गोट्या म्हणू नका. हे खेळ मित्रांनो पारंपरिक आहेत. आता आपण जे खेळतो ना, त्या गोट्या सगळ्या कसल्या आहेत ना, काचेच्या गोट्या आहेत. तेव्हा भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत दगड गोट्याने खेळायचा. शास्त्रात त्याचा उल्लेख आहे. चेंडूफळी असेल, विटीदांडू असेल, रगोल असेल, हे पारंपरिक शाही भगवान श्रीकृष्णाच्या काळापासून चाललेले खेळ आहेत. त्यातलाच एक खेळ गोट्यांचा होता. विषय काय आहे, राधा सर्व नृत्य पाहत असते. कानाची सगळी धावपळ चालते, काना पळत 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 चाललाय. तर राधा कानाला वाटेत अडवते आणि काय सांगते, विषय शाहीर गवळणीतला कसा आणलाय, स्वतःवरती वळून घ्यायचा नाही म्हणून विषय काय. ऐक रे काल्या भोंगडी वाल्या हो, ऐक रे काल्या. हा माझा गाणं नाही, माझा किस्सा. राधा कृष्णाला काय म्हणते, ऐक रे काल्या भोंगडी वाल्या, जरा सावरून धर लंगोटी. लहान होता भगवान श्रीकृष्ण, लहान होता, धावतोय पळतोय, आपली लंगोटी सावरतोय. जरा सावरून धर लंगोटी, उद्या खेळाची होईल खोटी. राधा काय म्हणते कानाला, काना
थोडं चाललायस कुठं? ही लगोटी सुटत चालली तुझी, ती सावर आली पहिली, पण चाललायस कुठं? ऐक रे काल्या भोंगडी वाल्या, जरा सावरून धर लंगोटी, जरा सावरून धर लंगोटी. उद्या खेळाची होईल खोटी, उद्या तुझ्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. दादा काय म्हणते, तेव्हा काना दगडगोट्याने खेळायचा, आता दगडीचा कलर सगळ्यांना माहिती आहे. काही दगड पांढऱ्या रंगाचे असतात, काही दगड तांबसट रंगाचे असतात आणि काही दगड काळ्या रंगाचे असतात. त्यातली ती गोटी दगड गोटी. बरं आता काय म्हणते, उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. काना या धावता धावता लगोटीतनं जी गोटी तुझी आहे ती जर पडून गेली तर उद्या तुझ्या खेळाचं कसं व्हायचं? हा शाहीर विषय आहे राधेचा आणि कानाचा. मागच्या वारी फिरणारा मी विषय दिला होता है ना. खाली हलतोय ना गोबकाला. सचिन दादा आज मी विषय माझ्यावर सोडला आमच्या दोघांवरती, त्याचाच विषय आहे. तेव्हा राधा म्हणून काढला ना, परवाच्या वारी शाहिराने गवळण लावली होती. खाली हलतोय ना गोबकाला, पण त्यावर डोलतोय मुरलीवाला. म्हणतात त्यांना भलताच नाग म्हणायचा. अरे सल्ला तुमचा नागाला घेऊन मी काय करू, मी करू तरी काय? म्हणतात ह्यांना भलताच, कसला भलताच गोवा. मी तुम्हाला परवा पण म्हटलं ना बारीक मुंबईच्या, तुमचा दीड एक आहे, अडीच एक आहे का भाकी आहे, तर मला काय त्याला घेण्या त्याच्याशी. पण माझ्या समोर आणलाव ना तर त्याला मात्र ठेचल्याशिवाय मी राहणार नाही. मित्रांनो एवढा विषय आहे गवळणीचा, म्हणायचा आहे काय. ऐक रे काल्या भोंगडी वाल्या, 1 2 3 4. ऐक रे काल्या भोंगडी वाल्या, ऐक रे काल्या भोंगडी वाल्या, चला सावरून धर लंगोटी, चला सावरून धर लंगोटी. उद्या खेळाची होईल खोटी, उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली तुझ्या लंगोटीचा डोक सुटलेला, गोटीचा पहिला राधेला होता फाटलेला. वरती घेके सुटेवाला पोचून, हो वरती घेके सुटेवाला पोचून. नाहीतर गडबड होईल मोठी, नाहीतर गडबड होईल मोठी. उद्या खेळाची होईल खोटी. हे काना अरे रंगोट सावरून धर तुम्ही, उद्या तुला गोट्याने परत खेळायचं बरं वाटते. उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. हे उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. नाही खेळाया बोल घेणार, नाही खेळाया तुला नाही उसनी कोण देणार. मग काही करशील कसाला खेळशील, हो मग काही करशील कसाला खेळशील. नाव हरवाया लागतील पाठी,
राम हरवळ लागतील वाटी उद्या खेळाची होईल खोटी उद्या खेळाची होईल खोटी तुझी हरवळ झाली खोटी उद्या खेळाची होईल खोटी तुझी हरवळ झाली खोटी माझे बंधू कल्पशाचा मालक यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा मार्गदर्शन आलेला आहे आणि फरमाईश आलेली आहे होती मगाशी वेळी झाली राहतो तुझ्यासाठी मित्रांनो आज काय टेन्शनच नाही कारण आजची रात्र पण आपलीच आहे आणि म्हणून बक्षीस आलेलं आहे श्री विजय शेठ कोळेकर कडवई आमची माऊली शक्तिवादी नामवंत शाहीर आमचे आधारस्तंभ आणि आमच्या खऱ्या कलाकारांचा जर भक्कम पाठीराखा कोण असेल तर शाहीर सन्माननीय विजयची कोळेकर माऊली दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहार मार्गदर्शन आहे शाहिरी मानाचा मुजरा करतो राजूदारांचं नाव मगाशी घेत आहे ते तर खरे यजमानी आहे कोळेकर माऊली आले अरे वा क्या बात आहे सन्माननीय शाहीर कोळेकरची माऊली या ठिकाणी आलेली आहे कारण की शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि म्हणून फरमाईश मगाशी आली होती वेटीसाठी राहतो तुझ्यासाठी फरमाईश देतोय आणि मग प्रश्नपालाकडे आपण बोलूया बोलू या जन्माचं नातं आणि विसरू कशी मी गाणं सांग तुला दिन रात मग अंत नको पाहू माझा लवकर जरा तू येणे अरे मनासारखा तू माझ्या वागणे या राधेसाठी शिल्का तू सांग रे मनी धरू नको असा राग रे राधेसाठी शिल्का तू सांग रे वेडी झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या भेटी वेडी झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या भेटी माझी बाहुली कसलेली गाणं लवकर जरा तू ये माझी बाहुली कसलेली गाणं लवकर जरा तू ये आणि धरू नको असा राग रे राधेसाठी शिरका तुझा आणि धरू नको असा राग रे राधेसाठी शिरका तुझा कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना विषय विचारत असतो. लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत दिलेला आहे. गेली तगाई 4 वर्ष 2023, 24, 25 आणि चालू वर्ष 26 या 4थ्या वर्षामध्ये पुन्हा एकदा शाहिरांवरती विषय दिलेला आहे. समाजाचा सुद्धा बहुतेक माझा हा विषय आता पाठ झालेला आहे. परंतु समाजाच्या कानावरती विषय आपल्या देतोय म्हणायचा आहे काय, शाहिरांना विषय दिलेला आहे की कोणत्या सद्गुरूने
चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं? त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर खाली विषयाला तुम्हाला बाजू दिली. नारदमुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित असावं. आणि अजून त्याच्यामध्ये ऍड केलेली एक बाजू आहे शाहीर, की जे माझ्या विषयाचं उत्तर आहे, जे माझ्या विषयाचं उत्तर आहे शाहीर, तेच माझ्या ग्रंथाचं नाव आहे. ही सोपी बाजू शाहीर तुम्हाला करून दिली आहे. आज पुन्हा एकदा हा विषय आपल्या वाटे सोडतोय. अपेक्षा करतोय बुवा की आज माझ्या विषयाला पुराव्या दिवशी तुम्ही हात घाला. मी शाहीर खोटं बोलणारा माणूस नाही. या रंगमंचावरती शपथ घेऊन सांगतो, माझ्या विषयाच्या ग्रंथाचं पण बुवा नाव देऊ नका, कारण विषयाचं उत्तरच चालतो आहे. पण माझ्या विषयापर्यंत शाहीर आज पोहोचला, तर आज माझ्या या खंडाळा नगरीमध्ये या माझ्या समाजाचा साक्षीदार शाहीर तुमच्या ठिकाणी सत्कार करेल. काय बुवा खोटा बोलायचा नाही. आणि म्हणून ट्रिंग माझी सायकल आली म्हणून म्हणायचंय, अभिमानाचा सवाल साधा, अहो करा प्रयत्न दुऱ्याच्या दादा, मग डाव हा लढवायचा, नुसता उर नाही वाढवायचा. हो करीन आणि देव करीन नॉनसेन्स म्हणतोय. अरे नुसता पोर नाही वाढवायचा, माझा प्रश्न सोडवायचा. नुसता पोर नाही वाढवायचा, माझा प्रश्न सोडवायचा. नाही वाढवायचा, माझा प्रश्न सोडवायचा. नुसता बोल नाही वाढवायचा, माझा प्रश्न सोडवायचा. कोकणाच्या गाण्याची आमचे दादा, मला वाटतं मग दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक दिला आहे आणि फरमाईश दिला आहे कोकणाच्या गाण्याची. मित्रांनो एवढं काय बघा गावा दादा, उद्याचे नियोजन आहे प्राणी मित्र ग्रुप. प्राणी मित्र ग्रुपने गेल्या वर्षी शाहीर विकास लांबोरे माझ्या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. त्या कार्यक्रमामध्ये म्हटलं आपलं कोकण आहे, ज्याला स्वर्गापूर सुंदर कोकण म्हटलं गेलं. तर त्या कोकणावरती अनेक शाहिरांनी वेगवेगळ्या पद्धतीने गाणी लिहिलेली आहेत, गाणी गायलेली आहेत. चला म्हटलं आपण सुद्धा काहीतरी प्रयत्न करूया. प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये त्या गाण्याला पहिल्यांदा नाव ठेवणार हज बुवा. हेच विकास शेठ नांबोरे आपल्याला हे हसलं होतं माझ्या गाण्याला त्यावेळेस. मी आज त्याला असं नाही म्हणत. आणि ह्या वर्षी गेल्या वर्षी माझ्या गाण्याला नाव ठेवले बुवाने आणि यंदा लोकांना आम्हाला सांगतायत बुवाला गाणं कोकणाचं म्हणा सांगा, बुवा गाणं किती भारी म्हणतात बघा. शाहीर ही आहे पोचपावती माझ्या प्राणीपणाची, ही पोचपावती आहे माझ्या कलेची शाहीर. आणि म्हणून या ठिकाणी माझे बंधू सन्माननीय रुपेशदा धमने एक छोटीशी भेट वस्तू या शाहिरासाठी दादाच्या माध्यमातून आलेली आहे.
हा या ठिकाणी माझे मार्गदर्शक सन्माननीय एक शक्तीपीठातील उत्कृष्ट असे आयोजक म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. यावर्षी सन्मान्य शाहीर देवेंद्र जीवन आणि स्वतः मी शाहीर राजेश निकम असा सामना आमचा त्यांच्या घरी या ठिकाणी होणार आहे वडफांब्याला. सन्मान्य आमचे बंधू योगेश दादा कनावशे दादांच्या माध्यमातून 1001 रुपयाचा बहार या ठिकाणी पारितोषिक आलेला आहे. आणि म्हणून मित्रांनो फरमाईश आलेला आहे माझ्या कोकणाच्या गाण्याची. विषय काय आहे डावा दादा? डावादाने मला तेव्हा शब्द दिला होता मित्रांनो, म्हणजे आज बघा म्हणजे कार्यक्रम आहे म्हणून कोणाची बात करतो असेल तर विषय नाही. हे गाणं ज्यावेळेस रेकॉर्डिंग पण झालं नव्हतं त्यावेळेस डावादाने मला एक फोन केला आणि मला म्हणते राजेश हे गाणं ज्या दिवशी रेकॉर्डिंग करायचा विचार करशील, आज साक्षीला एक म्हणून सांगतोय त्या दिवशी हे गाणं कोणाचाही स्टुडिओ तर ह्या गाण्याला खर्च किती येऊ दे, या गाण्याची संपूर्ण स्पॉन्सरशिप ही माझ्याकडून असेल. गाणं गायलं आणि माझ्या संबंध कोकणवासियांनी गाणं आचरण केलं. आज लहान मुलांच्या काही लोक असं म्हणतात बुवा आमचा बाबू तुमचा गाणं ऐकल्याशिवाय जेवत पण नाही म्हणतात. आणि म्हणून त्यातला जे भूकमाचा एका इथं आलाय त्याला बोलतो स्टेजवर शिवाज तर ये तू बाबू तुझी पण झलक जरा आज होऊन जाऊ दे इथं. आणि म्हणून विषय आपल्या कोकणाच्या गाण्याचा म्हणायचा आहे काय लक्ष असावं. रत्नागिरी माझी नवरत्नाची कडवी तुला नमन कलाही वाहन शिवगाभारी त्यात नाचे संतासूर अहोही मायाळू मातीची वाला नावी हुर हुर खेळता पोनी मंडळ गड चिपळूण वागल संगमेश्वर. आता पुढचं गाणं शिवांश बोलेला नावाला माझा भाऊ आहे सागर रोहिलकर, त्याचा छोटासा चिरंजीव आहे अस्वरी मधून आला गुहागर मधून आणि या गाण्याचा खूप मोठा दिवाना आहे. शिवांश एकदा होऊन जाऊ दे चल. खेळता पोनी मंडळ गड परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. महासंघाती ते डोंगर ते मालिकाचे आहे घर. महासंघाती ते डोंगर ते मालिकाचे आहे घर. साक्षात कोणाचा मित्र साक्षात कोणाचा मित्र परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं हे माझं कोकण एक नंबर. आणि म्हणून मित्रांनो रात्र थोडी संगमर कार्यक्रमाला उशीर पण बराचसा होत झालेला आहे. मला वाटतं हॉलपेक्षा मी आज वेळ जास्तच घेतलाय कारण रात्र ऑफिस आहे. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी ज्या पद्धतीने मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य केलं शाहीरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहीर तुम्हाला तुमच्या पद्धतीने निश्चित कार्यक्रम जेवढा जोर लावून करताय निश्चित तुम्ही करा. तुम्हाला शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपल्या सर्वांची प्रथम परिचय देतो. धन्यवाद.
नको